आज आहे 19 जून 2025. हो हो तर मी म्हटलं तर दुपारच्याला पाऊस सुरू होईल. हो, वातावरण सक्रिय झाल्यासारखं वाटलं का साहेब मराठवाडा साईड. आ? वातावरण सक्रिय झाल्यासारखं वाटू लागलंय, असं थोडक्यात बुरबुर स्वरूपाचा पाऊस आणखीन राहतो. काय करा, जिल्हा वाईज सांगतो बघा. पुणे जिल्हा, हो नगर जिल्हा, नाशिक जिल्हा हो म्हणजे जरा खूप मोठ्या प्रमाणात पडणार आहे, म्हणजे मुसळधार सारखा. नाशिक जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार जोरात. त्याच्यानंतर जळगाव जिल्हा, हो आपलं बीड, लातूर, परभणी, जालना, हो हो बुलढाणा, तुरळक भागात सर येणार पण पडणार. जिल्ह्यात समजा उदाहरण सांगतो, तुमच्या आमच्या परभणी जिल्ह्यात 800 गाव आहेत बरं का. हो तर कमीत कमी ना 800 पैकी 500-600 गावाला पाऊस पडून जाईल. एक दोन 200 गावं राहतील वंचित, पण पाऊस मात्र असा पडणार म्हणजे 50% गावाला पडणार आहे. त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती, वर्धा, नागपूर, त्याच्यानंतर हिंगोली, वाशिम, परभणी, नांदेड, धर्माबाद, तेलंगणा, यवतमाळ जिल्हा, चंद्रपूर, म्हणजे ह्या 3 दिवसात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल बघा. म्हणजे 50% गावाला तर पडेलच, कारण की ना सरी येणार आहेत. मोठा नाही पडणार, अर्धा घंटा पडेल, 20 मिनिट पडेल, 10 मिनिटाचा कुठं पडेल, कुठं 1 तासाचा जोरात बी पडेल, हो पण पडणार आहे. सर्व दूर पडणार नाही. हो हं. साहेब, म्हणजे वातावरण तर पूर्णतः सक्रिय झाल्यासारखं वाटतंय, की सकाळी 11-12च्या टायमात किंवा संध्याकाळी 3-4च्या टायमात, पण पण आता पाऊस यायच्या अगोदरची स्थिती सांगतो. असं कडक ऊन पडेल बघा आता. हो कडक ऊन पडलं की तिथं जोरात पाऊस पडणार आहे. बरोबर. म्हणजे साहेब वातावरण तर एकदम फुल सक्रिय होतं, असं वाटतंय की खूप मुसळधार पडतोय काय, परंतु पाऊस. नाही, नाही, तसं नाही. हे फक्त मान्सून सक्रिय झाल्यावर तुम्हाला म्हणलं ना, मान्सून सक्रिय झाले हे असा पाऊस येत असते. हो हो हो. हां. सध्या तरी समज फुगारे राहत ना साहेब एखाद्या याच्यासारखे, त्या पद्धतीने सध्या तरी थोडक्यात कंडिशन घडू लागली, परंतु आता लेटेस्ट म्हणजे मागील 2 दिवसात आणि आता वातावरणाचा विचार केला तर आज थोडं पॉझिटिव्ह वातावरण साहेब पूर्णतः. आणि तसंच आहे. आणि पुन्हा काय होणार, वारं सुरू होणार आणि 24 तारखेला वारं बंद होईल. हो, आता सध्या पण वारे खूप चालू आहे साहेब. 24 तारखेपर्यंत चालूच राहणार आहे. 25 पासून बंद होईल. 25 ते मग 5 जुलैच्या दरम्यान परत राज्यामध्ये एक वातावरण चांगलं तयार होईल. पण ते जास्त विदर्भ मराठवाड्याकडे चांगलं राहील. हो हो हो. तेच म्हणलं साहेब, तुमचा तसा तर व्हिडिओ इंस्टाग्रामला आधी बँकेत. तसा जर तुमचा व्हिडिओ आता इंस्टाग्रामला लेटेस्ट मध्ये अर्धा पाऊण. आता लगेच एक टाकला, पाऊस सुरू झालेला टाकला. मग पाऊस येणार हो आहे हो म्हणून हो, टाकला. नक्कीच पाऊस येणार आहे, जीवदान ठरेल. हा तसंच. आता काय होते, सगळ्यांची अपेक्षा आहे, सगळ्याला वाटतं की सगळीकडे पाऊस. तसा पाऊसच नाही. मी सांगितलं सर्वदूर कधी सांगितलं होतं, नाही नाही साहेब, उन्हाळ्यामधली मनोर होतं सर्वदूर पडेल, तर ते उन्हाळ्यात चांगला सर्वदूर पडला. पण संपूर्ण आता काय झालं, ह्या वेळेचा पाऊस भाग बदलतच सांगायला लोक नाही मी सगळ्यांना. भागबदला सुरुवातीपासून नसतं साहेब, आपल्याच्या इकडं पण आणि भाग बदलत म्हणलं कसं असं, कोणाला पडतंय कोणाला नाही पडत. ज्याला पडलं ते खुश, नाही पडलं ते नाराज होते. हो ते नक्की. अशा काही गोष्टी चालतच राहतात. हो आणि आणखीन तुम्हाला सांगतो, आज समजा मला खत पेरायचं आणि पाऊस आला की लगेच मी ते देखील नाराज होते लोक. बोललेच काम आहे इथं म्हणजे. आणि कसं आहे, महाराष्ट्रामध्ये 42,000 गाव आहेत. बरोबर साहेब. 42,000 गावामध्ये लोकांचे वेगवेगळे म्हणजे सगळे हे असते, समजा आपण आपला अं, विचार वेगवेगळे हो असतात. नक्कीच साहेब. ते काय होतं. सगळे एक विचाराचे नसतात. घरात माणसाचा विचार नाही. बरोबर साहेब. तुम्ही सांगेलप्रमाणे झालं साहेब. आता काय असतं की लोकांचं कसं असतं, लोक काय की थोडक्यात काही भागात पडलं तर ते खुश होतात आणि ज्यांच्या भागात नाही, तुम्ही भागबदला सुरुवातीपासूनच हो. जून आता तुम्हाला सांगतो, काल मी त्या नाशिककडे होतो बरं का, तिकडे कळवण तिकडे इतका पाऊस आहे, कंटाळून गेले ते लोक. हो नाशिक मध्ये झाला ना पुण्याला काढू साहेब. तुम्ही, माझा मुलगा पुण्याला तिथं शिकायला. हो ते म्हणलं पप्पा, म्हणलं 3 दिवस इतका पाऊस आहे, बाहेरच नको देईना म्हणून. हो कसं आहे, नक्कीच. तुम्हाला सांगतो, माझं लय मोठं काम आहे शेतकऱ्यासाठी. हो नक्कीच आणि मी साहेब. शेतकऱ्यासाठी करत राहणार, मागं वळून बघत नसतो मी. त्याचबरोबर साहेब तुम्ही प्रत्यक्ष स्थानिक लेवलला रिपोर्ट सारखं. कारण की ना दुसरं पुन्हा कोणी करायची तयारीच नाही. मी सगळं सांगत असतो. हो आता कापसाचं काय केलं, नियोजन सुरुवातीपासून सुरू केलं सगळ्यांना. हो हो सोयाबीनचं देखील सांगणार आहे. हो हरभऱ्याचं सांगितलं असतो. म्हणजे जे मकाबद्दल सुद्धा सांगतो. हो कसं शेतकऱ्याचं म्हणजे उत्पादनात वाढ होईल म्हणून. हो. आणि त्याचबरोबर साहेब तुम्ही प्रत्यक्ष रूपी त्या ठिकाणी जाऊन भेट देतात, ती खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे हां, मी जास्त. प्रॅक्टिकली करत असतो सगळं. म्हणजे कसं आहे, हो म्हणजे हवेत. आणि स्वतःच्या शेतातून तुम्हाला म्हणलं होतं ना, धूळ पेरणी केलेला कापूस, आज तिथूनच अंदाज द्यायला, उगवलेला दाखवला. जे खरं आहे ते दाखवायचं, खोटं नाही.